आजकालचं प्रेम म्हणजे महाविकास आघाडी व महायुती सारखे झाले. कोण कधी कोणासोबत शपथ घेईल सांगता येत नाही. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. माझा पण एक मित्र आहे ना, लय चांगला होता, पण जेव्हापासून त्याला एका आंटीचा नाद लागलाय ना, पार कामातून गेलाय. नुसतं गावात वळू सोडले का गावभर हिंडत असतो. काय बघतोय नासक्या, तुलाच बोलते मी. मला काल माझ्या फादरने विचारलं काय कुठल्या पोरी सोबत चालू असेल तर साथ कोण टाकत तुझं. आता फादरला कसं सांगू, तिचं एक पोरग बालवाडीत आणि एक पोरग तिसरीत. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. तू फक्त माझा आहेस. बरं झालं आमची आई घातली आम्हाला एकदा देव पावला. इथं आमच्या घरचे म्हणत नाहीत आम्हाला देव माझा आहे म्हणून. तूच बरं झालं म्हणली माझा आहे. सगळ्या पोरांना आंटी का आवडती माहितीये का? कारण त्यांना माहितीये की आपली कधी होत नसते, पण सगळं काही आपल्यासाठीच करतात. आंटी लवर बोलते. त्यांचं लग्न झालंय त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना सांगावं महाराज. आता असेच दिवस काढायचे, कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. रावणाकडे सगळं काही होतं, पण त्याने कधी रथ पळवला नाही. आणि तू एक शेंबडी दिसली की गाडी पळवतोस होय. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. उठतो का? उठतो की अरे भाड्या पोत्यावर उठतो का? गांजा जास्त झाल्यावर माझ्या मित्राचे येडे चाळे. आज स्पेशल शंट मारलाय जणू. हा गप्पे भीक माग्या गाडवाला गुळाची कायच. असं असं आज तुमच्या दारात वाघ आला तर लगा मी गाडव झालो वय. पण हे शेवंते एक ध्यानात ठेव, वाघापेक्षा गाढवाचाच मोठा असतो. कान कान म्हणतोय म्या, तुला काय वाटलं चवनाट कुठली? बायकोला खुश ठेवायचे 3 प्रकार, ऐका कोणते? पहिला, तू काय ऐकतोस? बायको आहे का तुला? पंखा चालू केल्यावर हवा येते. आमची आई घातली आम्हाला माहितच नव्हतं पंख्याने हवा येते म्हणून. मला वाटत होतं पंख्याने हवा जाती. नारळ कसा? 1.5 रुपया डझन? एक. हा एकच म्हणतोय मी, एक. बघ यो बी दाबून बघ. नारळ कोण दाबून बघतो? मी येणार काय नारळ दाबायला? अगं नारळ हालून बघायला लागतो असा. हा बघ याला पाणी, यातलं पाणी कुठे घ्या तुम्ही देत पाणी. तरी म्हणलं टुनटुन कशी झाली. हे मला फक्त तूच पाहिजे. अरे पण मी सकाळी खूप लेट उठते. मला तरी पण तूच पाहिजे. मला जेवण पण बनवता नाही येत. मला तरी पण तूच पाहिजे. अरे मला घरातलं काहीच काम येत नाही. मला तरी पण तूच पाहिजे. माझ्या पप्पांचं वाईनचं शॉप आहे. मला म्हणून तर तू पाहिजे. तर सर मॅडम, प्रत्येक वेळी तुम्ही प्रश्न विचारताय ना, आज मी विचारणार. एक गाय दिवसाला 10 लिटर दूध देते, तर बटाटे 1 किलो किती रुपयाला? एका दुकानात शेंगदाणे 200 रुपयानं किलो आहेत, तर त्या दुकानदाराच्या बायकोचं नाव काय? एका मुलीचं वय 18 वर्ष आहे, तर कोंबडी कितीच्या स्पीडनं अंडी देते?
गरुड सर्वात उंच वर झेप घेतं, तर तुमच्या आजीच्या भावाच्या बायकोच्या पोराचं वय किती? अरे सगळे चुकीचे प्रश्न आहे. एक पण प्रश्नाला लॉजिक नाही. काही पण प्रश्न विचारता, सगळे प्रश्न चुकीचे आहेत. अहो प्रश्न बरोबर आहेत, तुम्हाला उत्तर देता येईना झाल्यात. मी पण आता अशी इलॉजिकल प्रश्न विचारते, उत्तर देऊन दाखवा तुम्ही. विचारा. एक माणूस मंगळावर चहा पित आहे, मग तो स्टीलच्या कपात पिणार की मातीच्या? काचेच्या कपात. काचेचा कप मंगळावर तुमचे नाना नेऊन देणार? मग मंगळावर चहा काय तुमचे काका नेऊन देणार काय? तुमच्या सोबत लग्न करून ना मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केलेली आहे. अगं एवढंच असेल ना तर निघून जा ना, निघून जा माझ्या आयुष्यातून. मला पण काही घंटा फरक पडत नाही. काय काय म्हणले तुम्ही? मी म्हणलं की घंटा फरक पडत नाही, पण बाकीचे 23 घंटे तर फरक पडतो ना. तुम्ही पण आहे ना भांडता आणि खूपच रोमॅन्टिक होता. रोमॅन्टिक पर्सन आहे ना मी. सर लग्न झालंय तुमचं? सर हा. लग्न झालंय? हो झाले. ओके, तुम्ही लग्नाच्या आधी काय करत होता? जे मनात येईल ते करत होतो. सर खुश राहणे हे काय आहे? माहित नाही मॅडम, माझं लग्न झाले. स्त्री आणि मिस्त्री यामध्ये काय फरक आहे? काय नाही मॅडम, चुकीची स्त्री आणि चुकीचा मिस्त्री पूर्ण घर खराब करू शकतो. तुम्ही पण हा विचार करत आहात का की 2026 मध्ये जग नष्ट झालं तर तुम्ही काय कराल? मॅडम मी तर हा विचार करत आहे, 2026 मध्ये जर जग नष्ट नाही झालं तर माझं काय होणार?